नमस्कार। यंदा उन्हाळा हा तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे मार्चमध्येच मे महिन्याची उष्णता जाणवायला लागली आहे। राज्यात तर अनेक ठिकाणी 38 ते 40 अंशावरती तापमान गेलं आहे। त्याचबरोबर काही आजारसुद्धा डोके काढत आहेत। तर काही पेशंट मला विचारत आहेत की उन्हाळ्यामध्ये मग आम्ही स्वतःची काळजी कशी घ्यायची? तर नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर प्रमाणात पाणी याचं जर काटेकोरपणे पालन केलं तर हे विकार होणार नाहीत। तर उन्हाळ्यामध्ये जसं पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आजार होत आहेत तसे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पसरतात। त्यामध्ये जंतुसंसर्ग, लहान मुलांमधला जंतुसंसर्ग, डायरिया, उष्माघात, कावीळ, कॉलरा, गलगंड, कांजिण्या, गोवर, त्वचेचे विकार, डोळ्यांचे विकार इत्यादी स्वरूपातले विकार उन्हाळ्यामध्ये होण्याची शक्यता असते। तर हे होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्याल? तर पहिलं, पचायला हलकं आणि कमी प्रमाणात आहार घेणं गरजेचं असतं। यामध्ये मुगाची खिचडी, वरण भात आणि सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे। भरपूर प्रमाणात पाण्याचं सेवन केलं पाहिजे। जास्त प्रमाणात मांसाहार घेणं टाळायला हवं। सर्व प्रकारचे फळं किंवा फळांचे ज्यूसचं सेवन करणं गरजेचं आहे। त्यामध्ये टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, काकडी, केळी इत्यादींचा समावेश होतो। इतरही फळं खाऊ शकतात, पण यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून ही फळं खाणं गरजेची आहे। आणि जास्त प्रमाणामध्ये काम नसताना उन्हात जाणं टाळायचं आणि जर गेलाच तर सोबत पाण्याची बॉटल घेऊन जायचं। उन्हामध्ये गेलात तर काही जणांना चक्कर किंवा भोवळ यायची शक्यता असते, त्यामुळे सोबत एखादं चॉकलेट, आंबट गोड अशी कँडी ठेवणं गरजेचं आहे। आणि उसाचा रस, लिंबू सरबत, नारळ पाणी इत्यादी घेणंसुद्धा गरजेचं आहे। बरेच जण म्हणत असतील की मी पाणी भरपूर प्रमाणात प्यायला का सांगते? तर उन्हाळ्यामध्ये उष्णता ही घामाच्या स्वरूपाने शरीरातून बाहेर पडली जाते। त्यामुळं शरीराची आतून आणि बाहेरून त्वचा ही कोरडी पडते आणि त्यावेळी शरीराला पाण्याची गरज असते। त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात प्यावं। पाणी थंड प्यावं। थंड म्हणजे फ्रीजमधले नव्हे, माठातले पाणी असेल तरी चालेल किंवा नॉर्मल वॉटर चालेल। आता उष्माघाताचं बऱ्यापैकी सगळेजण ऐकत असाल की उष्माघातानं आज इथे बळी गेला, तिथे बळी गेला, इथे डेथ झाली आहे। तर उष्माघात का होतो? तर शरीरातील पाण्याचा समतोल बिघडल्यामुळे उष्माघात होतो। म्हणजेच पाण्याची कमतरता शरीराला जाणवली की डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर येते। त्यावेळी काय करावं? तर रुग्णाला शांत आणि थंड ठिकाणी झोपवायचं, त्याची कपडे सैल करायची, त्याच्या डोक्यावरती बर्फाची पिशवी ठेवायची आणि त्याला जास्तीत जास्त द्रव पदार्थ म्हणजे लिक्विड स्वरूपातले पदार्थ खायला द्यायचे। अशी काळजी आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो आणि घ्यावी। या सगळ्या गोष्टींचं जर काटेकोरपणे पालन केलं तर उन्हाळ्यामधली तीव्रता किंवा उष्माघात याचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं। थँक्यू।